नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत 15 वर्षाच्या मुलीची धोती साडी। त्यासाठी 1.5 मीटर अस्तर आणि एक 6 वार साडी लागते। आता आपण पदर कट करणार आहोत। कमरेकडची बाजू स्वतःकडे ठेवायची आहे, बॉटम दुसऱ्या बाजूला। तर इथे पदरावर कमरेकडच्या बाजूला 2 मीटरची मार्किंग करून त्याला सरळ कट करायचं आहे। पदर कट करून झाल्यावर त्याच पदरावर कमरेकडच्या बाजूला आपल्याला 8 इंचाची एक मार्किंग करायची आहे आणि त्या 8 इंचाच्या मार्किंगपासून खाली बॉटमपर्यंत एक तिरपी रेष आखायची आहे आणि त्याप्रमाणे पदर कट करून घ्यायचा आहे। पदर कट करून झाल्यानंतर आता उरलेली साडी आहे तिला आपल्याला कट करायची आहे। तर जी उरलेली साडी असणार ती 3 मीटरपर्यंत असेल, तर ते 1.5 मीटर जे आहे अशा प्रकारे आपल्याला साडीचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत। ही 6 वार साडी आहे। 2 मीटर पदर आपण कट केला तर उरतात 3 मीटर। आता आपण पूर्ण उंचीप्रमाणे साडी कट करणार आहोत। तर बॉटमकडे पूर्ण उंचीचे माप ठेवून, म्हणजे आपण 37 इंचाची आपली पूर्ण उंची आहे, तर 37ची 37ची मार्किंग आपण बॉटमवर ठेवून कमरेकडच्या बाजूला खडूने मार्किंग करून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे मार्किंगप्रमाणे दोन्हीही साडीचे भाग कट करून घेणार आहोत। आता आपण पॅन्टची कटिंग करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे 1.5 मीटर अस्तर घेतले आहे। ह्या अस्तरवर प्रथम आपण अस्तरच्या उंचीप्रमाणे गुडघा उंची घेणार आहोत। तर इथे अस्तरची उंची 30 इंच आहे, तर 30 इंच आपण गुडघा उंची घेणार आहोत। त्यानंतर सीट घेरचा तिसरा भाग अधिक 1 इंच करायचे। सीट घेर आपला आहे 33 इंच, त्याचा तिसरा भाग येतो 11, 11 अधिक 1 12 इंच। तर कमरेपासून खाली आपल्याला 12 इंचाची मार्किंग करायची आहे आणि तीच 12 इंचाची मार्किंग आपल्याला आडवी सुद्धा करायची आहे। त्यानंतर 2 इंच आतमध्ये घेऊन सरळ रेष कमरेपर्यंत आखायची आहे।
कमरेच्या बाजूला जे मेजरमेंट येते म्हणजे इथे 10 इंच येणार, तेच 10 इंच आपल्याला बॉटमसाठी सुद्धा घ्यायचे आहेत। मग अशा प्रकारे आपल्याला लाईन आखायची आहे। मार्किंगप्रमाणे अस्तर कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पॅन्टचे 2 पाय जे आहेत ते तयार झालेले आहेत, म्हणजे कटिंग झालेली आहेत। त्याला आता आपल्याला साडीला जोडून साडीचे दोन्ही पाय तयार करायचे आहेत। तर इथे आता आपण एक भाग घेतला आहे अस्तरचा आणि एक भाग घेतला आहे साडीचा। अस्तरच्या कमरेकडच्या बाजूला साडीचा कमरेकडचा भाग ठेवायचा आहे आणि जो जे शेप आहे तिथे साडीचा बॉटमचा भाग ठेवून मधला जो भाग आहे तिथे आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत। कमरेकडच्या बाजूने सुद्धा अस्तर साडीला जोडून घ्यायचे आहे। आता आपल्याला काष्ट्याचा भाग तयार करायचा आहे। त्यासाठी बॉटम कटची जी बॉर्डर आहे ती आपल्याला कमरेच्या बाजूला अशा प्रकारे ठेवून काष्ट्याच्या जशा आपण प्लीट्स घेतो तशा प्लीट्स आपल्याला घ्यायच्या आहेत अस्तरपर्यंत।
आता दुसरा अस्तरचा भाग घ्यायचा आहे आणि साडीचा सुद्धा दुसरा कट केलेला भाग. पहिल्या भागाप्रमाणेच आपल्याला अस्तरला साडी जोडून घ्यायची आहे आणि काष्टासुद्धा बनवायचा आहे. ह्या साडीमध्ये पुढची आणि पाठची बाजू दोन्हीही एकसारख्याच असणार. अस्तर लावून झाल्यानंतर साडीचे जे दोन भाग आहेत त्यांना आता आपल्याला एकत्र जोडायचं आहे. तर जे शेप आहे त्या जे शेपमध्येच दोन्ही भाग एकत्र जोडून घ्यायचे आहेत. साडीचे दोन्ही भाग एकत्र जोडल्यानंतर त्या शिलाईवर काष्ट्याचा भाग बरोबर मध्यावर आपल्याला जोडायचा आहे. पुढच्या बाजूने सुद्धा आणि पाठच्या बाजूचा सुद्धा.
काष्ट्याचा भाग पुढच्या आणि पाठच्या बाजूने जोडून झाल्यानंतर जे अस्तर आहे त्याची आता आपल्याला पॅन्ट तयार करायची आहे. आता पाठच्या बाजूला आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे. तर कमरेच्या बाजूने 1 इंच खालून सुरुवात करायची आहे आणि जे शेपपर्यंत पदर जोडायचा आहे. तर जो मधला भाग राहील पदराचा त्याच्या आपल्याला प्लीट्स घ्यायच्यात आणि तो पूर्ण साडीचा जो कपडा आहे तो तिथे जे शेपमध्ये ॲडजस्ट करायचा आहे.
तर मैत्रिणींनो, पदर आता आपला जोडून झाला आहे। आता ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पदराची जी शिलाई आहे बरोबर मध्यावर आली आहे का, जिथे आपण 2 साडीचे भाग जोडले होते त्याच शिलाईवर ही शिलाई आली पाहिजे। त्यानंतर आता हा जो अस्तरचा भाग दिसतो आहे तो झाकण्यासाठी काष्टाच्या सर्वात खालची प्लीट असते ती घ्यायची असते, पण तुम्ही इथे पाहू शकता ती थोडी शॉर्ट आहे, तर ती सोडून त्याच्या वरची प्लीट आपण घ्यायची आहे। जर आपण सर्वात खालची प्लीट ती घेतली तर साडी आपल्याला टाईट होते आणि मग बसायला उठायला वगैरे त्रास होतो। ही शिलाई आपल्याला जे शेपपर्यंत करायची आहे पुढच्या आणि पाठच्या बाजूने, आणि ही जी प्लीट आता आपण घेणार आहोत अस्तर झाकण्यासाठी हीच प्लीट पुढे खाली कंटिन्यू करायची आहे। जेव्हा आपण पाठच्या बाजूने पाय दिसू नये म्हणून जी शिलाई करतो त्यासाठी सुद्धा हीच प्लीट वापरायची आहे। मैत्रिणींनो, जर तुम्हाला पुरुषाचे पेशवाई धोतर शिवायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता। फक्त ह्यामध्ये तुम्हाला पदर लावायचा नाही आहे। दोन्ही बाजूने काष्टा जोडून झाल्यानंतर नेफापट्टी लावून नाडी करून घ्यायची। अशा प्रकारे तुमचं पुरुषांचं धोतरसुद्धा ह्या प्रकारे तुम्ही शिवू शकता। नऊवारी साडीमध्ये पाठून पाय दिसतात, तर ते दिसू नये म्हणून आता ही शिलाई करायची आहे। तर इथे आपल्याला ज्या बॉर्डर दिसतात दोन्ही पायाच्या, या बॉर्डरला आपल्याला वरून जी आपण सेकंड लास्ट प्लीट घेतली होती अस्तर झाकण्यासाठी त्या प्लीट बरोबर शिवून घ्यायचं आहे आणि पाय काढता घालता येईल तेवढाच भाग उघडा ठेवायचा आहे। ये वाला बंदा भाई मेरा गाड़ी छोड़ दिया यार, मेरा भाई गया। वो बंदा भाई मेरा गाड़ी अगर छोड़ा नहीं रहता, अगर मैं गाड़ी सुधरा नहीं रहता तो मेरी भी करता ही रहता, तो आई थिंक मेरे ख्याल से मैं यूज कर जाता। लेकिन मतलब का नहीं है, और इसमें मेरे को कितना प्लस लगा, 16 का प्लस लगा। एक किल था मेरे ख्याल से, नहीं 2 किल था, टॉप 3 मेरी में हुआ। और ये तो बात करें हम इस वाले में कि इसमें मैंने 2 किल जिस टाइम से हो चुके हैं। वो तो इधर गाड़ी वाला सीन चलता। वैसे मैंने बहुत कम देखा है कि नेचुरल टाइप में ज़्यादा गाड़ी चलता।
आता आपल्याला कमरेच्या बाजूला नेफापट्टी जोडून घ्यायची आहे. तर साडीची जी नाडी असणार आहे ती उजव्या बाजूला असणार आहे. तर तिथे आपण आता साडीचा जो मिडल काढून तिथे आपण तो उजव्या बाजूला एक नॉच द्यायचा आहे. म्हणजे मग आपल्याला तिथून नाडी करायची आहे, त्यासाठी ती एक मार्किंग असणार आहे. तर इथे मी आता ही नेफापट्टी घेतली आहे, तिला आतून अस्तर लावलेलं आहे आणि अशा प्रकारे तिला फोल्ड केलं आहे. ही दुसरी बाजू. तर जी नेफापट्टी आहे ती कमरेच्या बाजूने आतल्या बाजूने आपण लावणार आहोत. I've been making moves like a ninja. I could play it cool like I'm winter. I can make it rain like a cash tsunami. You wanna slip and slide, we can link up. Working all the time, make it duller. Be a student, try to make $1. Wanna live life like I'm on vacation. Gotta get those good vibrations. Oh, glowing so bright, I'm glowing so loud. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around, like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Feeling like a top-down summer. I've been on the rise, it's a come up. No, I don't gotta try, I'm a natural stunner. Hitting home runs like a baseball runner. Yeah, I just go up, never coming down, down. Good things show up, got me saying wow, wow.